शेतकरी मित्रांनो, मी संतोष बाजीराव ते पार्श्व जेनेटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण आलो आहे तर सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डग साहेब यांच्या शेतामध्ये. तर त्यांना विचारूया कोणती व्हरायटी होती. जबरदस्त असा ऍव्हरेज दिसत आहे आलेलं. तर कोणती व्हरायटी होती ही 108 नंबर आणि सीड गोल्ड दोन जाती होते. 1.5 एकर ही होती आणि 1.5 एकर ही होती. ह्या 1.5 एकर मध्ये जवळपास आतापर्यंत हे असे 73 कट्टे निघाले. तर आणखी 4-5 कट्ट्यात थोडं राहिले काढायचं. ते ओले म्हणून निघत नाही. तर सरासरी जर 62-65 जर कट्टा धरला तरी जवळपास ना 45-46 क्विंटल सध्याच्याला भरती. पण त्याच्यामध्ये आणखी 4-5 क्विंटल तर राहिले. तर काय सांगाल सर शेतकऱ्यांना? सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी अंदाज देतो. तुम्हाला एक सांगतो, मी पंजाब डग काय करा. आज आहे 30 सप्टेंबर. ह्या सोयाबीन पेरली होती मी 13 जूनला पेरलेली आहे. तर आज आहे 30 सप्टेंबर आहे. तर योगा तुम्हाला सांगतो की 10 दिवस पूर्वी काढायला आली होती. पण हे काढायला आल्याच्या नंतर सारखा पाऊस चालत होता, मग त्याच्यामुळे काढायची थांबली. पण आता आज आहे 30 उद्या आज रात्री उद्याच्याला पुन्हा 1-2 तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पाऊस येणार म्हणून आज गडबड करून या ठिकाणी काढली. आणि या ठिकाणी ह्या सोयाबीन किती ऍव्हरेज आलं तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यातील आधी अंदाज सांगतो. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता 8 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. तुम्ही जशी सोयाबीन आली तसं काढून घ्या, झाकून ठेवा, रात्रीपर्यंत झाकून ठेवायचे. वाटल्यास तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. विजेच्या कडकडासह पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. तर हे बघा माझ्या क्षेत्रामधले 3 एकर मधले ह्या क्षेत्रात तुम्हाला सोयाबीन लाईव्ह दाखवत आहे. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34. आणि हे 34 असल्याच्या नंतर आणखी तिकडे बघा की नाही 2 ढिगे घातले होते. स्टॉप कर. 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 51 52 53 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 64 आणि ते 68. आणखी तिकडे ते काढायचं राहिलेलं थोडं याच्यातलं ते उरलेलं आहे. म्हणजे असे जवळपास 72 कट्टे हे सगळं सोयाबीन झालेलं आहे. म्हणजे 3 एकर मध्ये सीड गोल्ड हे सीड गोल्ड आहे. आणि तिथं 108 आहे. इनोवेट कंपनीचं पार्श्व जेनेटिक इंडिया कंपनीचं या ठिकाणी मी प्लॉट घेतलेला होता. आणि या ठिकाणी मी शेतकऱ्याला दाखवलं देखील होतं. म्हणजे ही व्हायरसला देखील बळी पडत नाही म्हणून ही खूप चांगली जात आहे. आणि यावर्षी सरासरी लोकांना असे 10 कट्ट्याचे ऍव्हरेज दिले. आणि मला 24-25 कट्ट्याचा ऍव्हरेज आला. 25-27 कट्ट्याचं एकरी. पाहू शकता शेतकरी मित्रांनो, पंजाब सरांनी आपल्याला कट्टे पण मापून दाखवलेले आहेत. आणि जबरदस्त अशी सोयाबीन झालेली आहे. एकरी 14 क्विंटल ऍव्हरेज येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की नेमकं नियोजन कसं केलं होतं. की काय झालं होतं की 16 इंचावर पेरली होती. आणि एकरी 30 ते 35 किलो बियाणं पेरलं. 2 तणनाशक मारलं, एकदा प्रीचं मारलं आणि त्याच्यानंतर परत एकदा मारलं. आणि त्याच्यानंतर 1 कीटकनाशक आणि 1 बुरशीनाशक याची फवारणी केली. त्याच्यानंतर परत काहीच केलं नाही. हे बघा ह्या शेतात तण देखील नाही. म्हणजे सगळं असं नियोजन साधे होते. अशा काळाला सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जात सट झाली. हे लाईव्ह बघू शकतात. बरेच शेतकरी आताच येऊन गेले. हे ते काय हे शेतकरी पाहण्यासाठी झाले. सगळ्याला सोयाबीन कमी झालंय. आणि तुम्हाला कशामुळे झालंय ते इंदोरची पार्श्व जेनेटिक इंडियाची 108 आणि सीड गोल्ड ही सोयाबीन आहे. आणि हे बघू शकता आणखीन काढायचं देखील राहिले. तिथे एक थोडं काढायचं राहिले. आणखीन 4-5 कट्ट्याचं देखील काढायचं राहिले. पण हे देखील सांगतो. धन्यवाद सर. धन्यवाद.